हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी शेवग्याचं पौष्टिक सूप अगदी सोप्या पद्धतीने मिक्सरमध्ये न वाटता कसं बनवायचं हे सांगितलेलं आहे। आज आपण शेवग्याच्या शेंगांचाच पराठा बनवणार आहोत। त्यासाठी मी थोडंसं मीठ आणि पाणी टाकून मी शेवग्याच्या शेंगांच्या जवळपास 4 ते 5 शिटी करून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने एका चाळणीत घ्यायच्या, छान मॅश करायच्या हाताने आणि हाताने थोडं थोडं पाणी टाकत यातील जो गर आहे, रस आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे, पूर्णपणे काढून घ्यायचा। आणि फक्त एवढे गोष्ट लक्षात ठेवायचं की पराठा बनवायचा आहे, तुम्हाला जितके पराठे बनवायचे आहेत त्यानुसारच पाणी वापरायचं। जास्त पाणी झालं तर तुमचं पीठ जास्त मळलं जाईल, त्यामुळे थोडं थोडंच पाणी टाकून यातील सगळा गर जो आहे तो काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि तुम्हाला माहीत आहे का, शेवगा आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे। आता PM मोदीजींनी सांगितलेलं आहे म्हटल्यावर बऱ्याच लोकांनी ही रेसिपी नक्कीच ट्राय केलेली असेल, पण जराशी एकदा अशा पद्धतीने एकदा करून पहा, खूप टेस्टी लागते। कॅल्शियमनी परिपूर्ण अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा। आता यामध्ये जो गर काढून घेतला त्यामध्येच मी मसाले टाकून घेणार आहे। खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे सफेद तीळ, पाव चमचाभर हिंग, अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद पावडर म्हणजे पाव चमचापेक्षा थोडीशी जास्त, आणि जिरं। आता जर जिरं वापरायचं असेल तर जिरं वापरू शकता, किंवा जर तुमच्याकडे जिरेपूड असेल तर तुम्ही जिरेपूड देखील वापरू शकता। 1 चमचाभर धनेपूड, 1 चमचाभर जिरेपूड आणि थोडासा गरम मसाला असेल तर गरम मसाला देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। यामध्ये 1 चमचा ओवा कुस्करून टाकलेला आहे हातावर, आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली 1 चमचा, आणि त्याचबरोबर आता गव्हाचं पीठ। जर आलं लसणाची पेस्टसोबत जर तुम्ही हिरवी मिरची देखील वाटली, हिरवी मिरची, आलं, लसूण, तरी देखील चव खूप छान लागते। आणि थोडेसे भाजलेले धणे टाकायचे आणि ते वाटून घ्यायचे, खरंच खूप छान आणि भन्नाट अशी टेस्ट लागते। आता यामध्ये जितकं मावेल तितकं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं, हवं तर थोडंसं तुम्ही बेसन पीठ देखील ॲड करू शकता। छान पीठ मळून घेतलेलं आहे, ज्या पद्धतीने चपातीची कणिक मळतो त्याच पद्धतीने। शेवटी थोडंसं वरून तेल टाकून घेतलं आणि मिक्स करून घेऊयात। आणि आता झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट आपण हे पीठ भिजवून द्यायचं आहे, जेणेकरून काय होतं, आपण चपातीचं पीठ व्यवस्थित भिजलं गेलं की पराठे देखील छान फुलले जातात। मस्त आता 10 ते 15 मिनिट झालेले आहेत। त्यानंतरनं एकदा पुन्हा मी मळून घेणार आहे आणि नंतरनं याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे। आता एक गोष्ट या ठिकाणी मी नक्कीच सांगेल तुम्हाला की जर तुम्हाला मुलांना द्यायचे असतील तर वेगवेगळ्या शेपचे तुम्ही पराठे बनवू शकता, त्रिकोणी, चौकोनी, आयताकृती, की जे मुलांना खायला देखील खूप भारी वाटेल की अरे वेगवेगळ्या शेपचे आहेत, काहीतरी वेगळं बनवलेलं आहे त्या पद्धतीने। किंवा तुम्ही लच्छा पराठा म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने देखील लच्छा पराठा बनवून घेऊ शकता। मी पुढे लच्छा पराठा देखील तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता एक गोळा घेतला, त्याला तूप, तेल जे तुम्हाला हवं ते तुम्ही लावून घेऊ शकता, आणि अशा पद्धतीने थोडंसं सुक्कं पीठ भुरभरून घ्यायचं आणि असा त्रिकोण करून घ्यायचा। 4 पदरी चपाती किंवा 3 पदरी चपाती बनवतो ना त्याच पद्धतीने आपण हे गोळा बनवून घेतलेला आहे। आणि आता मी हा त्रिकोणी पराठा बनवणार आहे। जर तुम्हाला गोलाकार बनवायचा असेल तर याचा देखील तुम्ही गोलाकार नक्कीच बनवू शकता। मस्त आता गॅस छान, तवा गरम झाला गॅसवर की त्यावर आपल्याला हा पराठा टाकून घ्यायचा। दोन्ही साईड छान खरपूस भाजून घ्यायचे आहे, तेल, तूप, तुम्हाला बटर लावायचं असेल तर बटर देखील। आणि हो, जर तुम्हाला स्टफिंगवाला पराठा बनवायचा असेल तर देखील स्टफिंगवाला देखील तुम्ही नक्कीच या ठिकाणी बनवू शकता। मस्त तेल, तूप लावून घेतलेलं आहे दोन्ही साईडनी, आणि छान अशा पद्धतीने आपला हा पराठा बनवून तयार झालेला आहे। आता यापुढे मी दुसरी रेसिपी देखील शेअर केलेली आहे, ती देखील नक्कीच पहा। लच्छा पराठा कसा बनवायचा आहे आता हे पाहू शकता। लच्छा पराठा बनवून घेतलेला आहे। याआधी मी लच्छा पराठ्याचे 2 ते 3 व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे, खूप छान बनवून तयार होतो। रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।